हं? आपण कसं बघितलं, सुरुवातीला काय होतं, ताण निर्माण होतो, ज्याला आपण स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेस पासून निर्माण होते ती काय असतं, फ्रस्ट्रेशन. आणि फ्रस्ट्रेशनच्या नंतरची अवस्था म्हणजे डिप्रेशन. तर आता यालाच डिप्रेशनला अजून एक नाव म्हणजे मूड डिसऑर्डर. मूड डिसऑर्डर असं पण नाव एक म्हणतो आपण. मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये डायरेक्ट जर पेशंटला हल्ली काय असतं, की त्याला लिहिलं कोणीतरी समजा केस पेपरवर डिप्रेशन, की मग त्याला त्याचंही डिप्रेशन येतं आणि परत तो नको ते विचार करायला लागतो. त्याच्यापेक्षा मूड डिसऑर्डर लिहिलं की बरं पडतं. मग त्याच्यामध्ये कसं असतं तेही सांगतो मी तुम्हाला पुढे. प्रकार आहे तो एक्झॅक्टली. तर आपण सुरुवातीला काय बघितलं, तर याची कारणं काय आहेत, तर अगदी फ्रस्ट्रेशन पासून ती सुरुवात आहे. बरोबर? काही अनुवंशिक कारणं पण असतात. पण मेंदूमधली जी सेरोटोनिन आहे, त्याची लेव्हल कमी होणे, हे सगळ्या घटकांमध्ये कॉमन असतं. काही अनुवंशिक असतात. त्यानंतर काही अ, गैरवर्तनामुळे म्हणा किंवा कुठल्या दारूसारख्या व्यसनामुळे म्हणा, लोकं डिप्रेशनमध्ये जातात किंवा काही कौटुंबिक इतिहास असेल, ज्याच्यामध्ये काही हृदयद्रावक घटना घडलेल्या असतील, अचानक होणारे लॉस असतील, या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्य डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो. लक्षणे काय असतात? तर सतत उदासीन वाटत राहणे किंवा चिड होणे सारखी, थकवा येणे किंवा शरीर थकल्यासारखं वाटत राहणे, भूक कमी होणे, जेवणावरची इच्छा कमी होणे. अ, अ, पण आता हे झालं काही लोकांमध्ये. परंतु काही लोकांमध्ये डिप्रेशन असलेल्या लोकांमध्ये फॅटी असण्याचं पण प्रमाण असतं आणि मग अशा लोकांना सतत काहीतरी खात राहावंसं वाटत राहतं. अशी पण लक्षणं असतात. झोप न लागणे किंवा अ, कमी तासाची झोप असणे किंवा जरा खाटखुट झालं तरी जाग येत राहणे. आणि जे मगाशी म्हटलं तसं, की ज्यांना अति खाण्याचा रोग होतो, अशामध्ये तुम्हाला अति झोप पण असते त्याच्याबरोबर काही लोकांमध्ये. त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये हे लोकं कॉन्सन्ट्रेट करू शकत नाहीत. म्हणजे कामावर आपल्या लक्ष देऊन काम करणे हे ते करत नाहीत किंवा त्यांची त्या कामाविषयीची इच्छा कमी झालेली असते. त्यामुळे ते त्याच्यात लक्षच घालत नाहीत. त्यामुळे ते कुठल्याही निर्णयापर्यंत येऊ शकत नाहीत. म्हणजेच त्यांची निर्णय शक्ती सुद्धा कमी होते. त्यानंतर त्यांना असं सारखं वाटत असतं, की आपण कुठल्याच कामाचे नाही आहोत. आपण काही करू शकत नाही. आपलं काहीच चांगलं होणार नाही. कोणीही आपल्याला मदत करू शकणार नाही. अशा भावना त्यांच्या मनात सतत येत असतात. आणि मग सर्वात शेवटचे टोकाचे विचार जे असतात ते हत्येचे विचार येणे किंवा आत्महत्येचा एखादा प्रयत्न करणे. हा अगदी डिप्रेशनचा शेवटचं टोक आहे. ओके. हे झालं डिप्रेशनची लक्षणे किंवा नैराश्याची लक्षणे, अवसादाची लक्षणे. सगळे शब्द एकच आहेत. हं. आता पुढे बघूया की नैराश्याचे प्रकार. आता हे प्रकार जर विचार केले तर कशावरून? तर ज्या गोष्टी कारणीभूत असतात त्याच्यावरूनच मॅक्सिमम प्रकार झालेले आहेत. परंतु असे जर त्याचे 2 मेन मेडिकली जर बघायला गेलं तर 2 प्रकारात घेता येतं. मॅनिक डिप्रेशन आणि हायपोमॅनिक डिप्रेशन. आता हे कसं आहे ते पण बघू. एक असते मेजर डिप्रेशन डिसऑर्डर पहिल्या नंबरचं. लिहून घ्या. मेजर डिप्रेशन डिसऑर्डर किंवा मेजर डिप्रेसिव्ह अटॅक. याच्यामध्ये काय असतं, सर्वात गंभीर प्रकार आहे हा. याच्यामध्ये काय असतं, तर अचानक माणसाला दुःख आणि निराशा घेरते आणि अ, आता हे जे आहेत, हे पेशंट जे असतात, ते एकदम अचानक तुम्हाला कुठले टोकाचे निर्णय घेताना दिसतात. म्हणजे काहीतरी हाताची नस फाडून घे किंवा कुठेतरी पंख्याला लटकून घे, असे करणारे जे असतात, ते हे मेजर डिप्रेशन डिसऑर्डरमध्ये येतात. मग ह्यांच्यामध्ये काय असतं, तर सुरुवातीला त्यांनी समायोजन करण्याचा प्रयत्न केलेला असतो, परंतु फ्रस्ट्रेशन हा आजार आधीपासून असतोच.
परंतु त्यांना मेजर अटॅक येतो डिप्रेशनचा. असे पेशंट जे असतात ते आपल्याला मॅक्झिमम वेळा आपलं जीवन संपवताना किंवा काहीतरी विचित्र टोकाची भावना घेताना दिसून येतात. ही मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे. ज्याच्या आधी कुठलेही त्यांची लक्षणं अशा पद्धतीची दिसत नाहीत. की हा माणूस असा करेल असं वाटलं नव्हतं, असं लोकं म्हणत असतात. पुढे दुसरं मॅनिक आणि हायपोमॅनिक हे जे प्रकार आहेत ते आपण बघू. यालाच काय म्हटलंय तर बायपोलर डिसऑर्डर असं म्हटलंय. आता आपण जेव्हा तिकडे व्यक्तिमत्वाचा जसा विचार करत होतो, त्यावेळी बघितलेलं होतं बघा, की स्केलचा आपण विचार करावा लागतो. शून्याच्या अलीकडे मायनस, शून्याच्या पलीकडे प्लस. बरोबर? तर अशा पद्धतीत काही जणांच्या भावना ह्या मायनसकडे जाणाऱ्या असतात आणि काही जणांच्या भावना ह्या प्लसकडे जाणाऱ्या असतात. परंतु स्केल कसलं आहे? डिप्रेशनचं स्केल आहे. आलं का लक्षात? मग याच्यावरनं बायपोलर डिसऑर्डर, बायपोलर म्हणजे 2 पोल आहेत, असं विचार करा दोन्ही टोकाला. या दोन्ही टोकाकडे जाणाऱ्या भावना असतात. पण त्या कसल्या असतात? ह्याच्याच असतात, डिप्रेशनच्याच असतात. हे लक्षात म्हणजे याचं डायग्नोसिस काय असतं? डिप्रेशनच असतं. तर ते कसं असतं बघूया. बायपोलर डिसऑर्डर हे एक सामान्य लक्षण आहे. द्विध्रुवीय विकार मराठीत म्हटलं तर. आणि संशोधनातून असे दिसून आले की या ग्रस्तामध्ये अ, आता ह्याच मला एक अगदीच म्हणजे पुस्तकात थोडंसं म्हणजे याच्यात थोडंसंच दिलंय. पण मी अगदी समजावून सांगतो, की तुम्हाला कधी कुठल्या पेशंटची संबंध आला असतोच, बऱ्याच वेळा असतोच म्हणजे आपल्याला, की काही लोक ही जगात असतात, की ज्यांच्यामध्ये काही जणांना गोळ्या चालू असतात. अशी लोक आपल्या संपर्कात कधी ना कधी येतात. जर कोणाच्या आला नसेल तर त्यांनी समजून घ्या मी काय काय सांगतो, की एखादा माणूस येतो, बसतो समोर, आपल्याशी बोलायला लागतो. आपण त्याला बोलायला लागल्यानंतर तो लगेच आपले प्रॉब्लेम समजून घेतो आणि त्याच्यावर सोल्युशन द्यायला सुरुवात करतो. आणि ती सोल्युशन कशी असतात? टोकाची असतात. म्हणजे कशी? तर उदाहरणार्थ, "नाही हो साहेब काय झालंय माझ्या जमिनीचा जरा प्रॉब्लेम झालाय आणि असं झालंय." म्हणून मी बोलतोय पेशंटशी किंवा समोर बोलतोय, तर समोरचा माणूस त्याला रिप्लाय रिप्लाय कसा देतो? "तुमचा प्रॉब्लेम ना उद्या सॉल्व्ह करतो." सॉल्व्ह करणार म्हणजे करणार. काही नाही झालं तर आपण डायरेक्ट फडणवीसांकडे जायचं. "मी तुम्हाला घेऊन जातो." वाट बघतात माझी. फोन केल्यानंतर आपल्याला जागा देणार नाही असं होणारच नाही. आलं का लक्षात? हे जे असतात हे पेशंट कसले आहेत? मॅनिक पेशंट आहेत. आलं का लक्षात? डिप्रेशनचाच प्रकार, परंतु मॅनिया. आता दुसरं पण युनिपोलार, बायपोलार हे प्रकार कसे असतात ते सांगतो, की ह्याच्यामध्ये बायपोलार जर बघितला, तर हा मॅनिक स्टेजमध्ये असतो किंवा हायपोमॅनिक स्टेजमध्ये असतो. बायपोलार आपण 2 पोल म्हटले. बरोबर आहे? इकडे बघा माझ्या हाताकडे 2 पोल बघितले. ओके. त्या 2 पोलामध्ये एक आहे मॅनिया आणि दुसरा आहे हायपोमॅनिया आणि या दोघांच्या मध्ये शून्य आहे. इकडे मायनस, तिकडे प्लस. आलं लक्षात? आता हे कसं असतं बघा. आता आपण प्लसची बाजू एका पेशंटच्या अनुषंगानं बघितली. आत्ता तुम्हाला फडणवीसांकडे घेऊन जातो. माझं ऐकतात. हे सांगणारे जे कोणी पेशंट असतात, हे काय असतात? मॅनिक असतात. ओके. आता तेच काही पेशंट असे असतात, तुम्हीच मला वाचवू शकता. दुसरं कोणी काही करू शकत नाही. करून रडून जे काही गोंधळ घालतात, ते जे असतात, ते हायपोमॅनिक असतात. म्हणजे त्यांच्या हातात त्यांना सगळं माहिती असतं, की तू इथून 4 पावलं चालत गेलास तरी सुद्धा तुझं काम होणार आहे. परंतु त्यांना अजिबात आपल्यावर विश्वास नसतो. ते लोकं काय असतात, "नाही, नाही, तुम्हीच मला वाचवू शकता." असेच असतात. म्हणजे त्यांना काही स्वतःहून करायची इच्छाच नसते, कारण त्यांना माहिती असतं, की मी काय केलं तर ते होतच नाही. याच्यावर त्यांचा पूर्ण विश्वास असतो. असे जे डिप्रेसिव्ह असतात, त्यांना म्हणतो आपण हायपोमॅनिया आणि या बायपोलर डिसऑर्डर एकाच पेशंटमध्ये एकाच वेळी म्हणजे लागोपाठ दिसू शकतात. म्हणजे एक पेशंट
काल माझ्याकडे असं बोलून गेला, दुसऱ्या दिवशी तो असा लोटांगण घालत पण येऊ शकतो. म्हणजे एकदा तो एकदम अत्युच्च गोष्टी काहीतरी सांगत असतो आणि त्याच्या बरोबर विरोधी आणि एकदम खालच्या लेवलच्या गोष्टी तो, निगेटिव्ह गोष्टी तो दुसऱ्या दिवशी बोलायला चालू करतो. अशा पद्धतीत दोन्ही बायपोलार डिसऑर्डर ह्याच्यामध्ये दिसते. एखाद्या वेळी एकदम उत्साही असतात आणि एखाद्या वेळी एकदम निराशेच्या गर्तेत असतात. असे जे असतात म्हणजे ते सगळे डिप्रेशनचे पेशंट असतात. अशा प्रकारे दोन्ही डोके दिसतात म्हणून या आजाराला बायपोलर पोलार डिप्रेशन असे म्हणतात. हे नैराश्य तीव्रतेनुसार सौम्य, मध्यम आणि तीव्र अशा स्वरूपाचे असते. सौम्य आणि मध्यम नैराश्य समुपदेशनाने बरे करता येते, परंतु तीव्र निराशेला औषधांची मदत घ्यावी लागते. म्हणजे आता माझ्या इथे मी जेव्हा 11वी-12वीत राहायला होतो, तर तिथे त्या राहत होतो त्यांचा एक मुलगा, ज्याला हे बायपोलर डिसऑर्डर होती. आता त्यानं अचानक एके दिवशी गोळ्याच खायच्या बंद केल्या. मग 6 महिने बरे गेले. त्यांना वाटलं हा बरा आहे, आता काही प्रॉब्लेम नाही. 6 महिन्यानंतर एके दिवशी मला त्यांचा फोन आला, की "अमोल येऊन घराकडे जा. काय झालंय?" तर "नाही, मुलगा मला मारतो." एकदम सालस चांगला मुलगा, जो काहीही अ, हे नाही म्हणजे त्याला असं अं, काय आम्हाला आसभास पण नव्हता. पण मग त्याची सगळी हिस्ट्री म्हणजे त्याच्याशी बोलायला गेलो मी, कारण आमच्याबरोबर तो तिथे असताना लहान होता तो. आम्ही शिकत होतो त्यावेळी. मग त्याच्याशी बोलायला गेल्यानंतर त्यानं हे सगळं चालू केलं माझ्याशी बोलायला. काय प्रॉब्लेम आहे? आपण जाऊ डायरेक्ट. मी फडणवीसांचा ड्रायव्हर म्हणून काम केलेलं आहे. उगाच कल्पना सगळं. असं सगळं तो बोलायला चालू केला. त्याच्यानंतर तो इतक्या टोकाला होता, की त्यानं 7 दिवस आपल्याला ह्याच्यात बंद करून घेतलं त्यानं. दरवाजा आतून बंद. 7व्या दिवशी शेवटी रत्नागिरीतून माणसं बोलवावी लागली स्पेशल. रत्नागिरीला मनोरुग्णालय आहे. तिथल्या माणसांना फोन करून ती लोकं आली. स्वयंसेवी संस्था एक कुठलीतरी काम करते. तर त्यांची लोकं आली आणि त्यांनी तो दरवाजा फोडून आम्ही सगळे मिळून त्याला गाडीत घालून नेऊन ॲडमिट केला. आणि मग त्याच्यानंतर 8 दिवसात तो बरा झाला. 8 दिवसात तो परत घरी व्यवस्थित आला. म्हणजे अशा केसेसमध्ये आपल्याला औषधं दिल्याशिवाय त्याला समुपदेशनाने बरा करता येऊ शकत नाही. ह्याच्यामध्ये तीव्र जेव्हा गोष्टी घडत असतात, त्यावेळी त्यांना औषधाशिवाय पर्याय राहत नाही. हे झालं बायपोलार म्हणजे मूड स्विंग्ज असतात ह्याच्यामध्ये. एकतर उत्साही अति किंवा एकतर एकदम नैराश्याच्या करते. अशा पद्धतीचं असतं याला काय म्हणतात बायपोलार डिसऑर्डर. आणि दुसरी असते ती युनिपोलार डिसऑर्डर. आता युनिपोलार म्हणजे काय? तर नैराश्य हा एकच पोल. ओके. म्हणजे सतत, सतत दीर्घकाळ नैराश्याचे झटके त्यांना येतच असतात. ते लवकर जात नाहीत. आपण बघितलं की 2 आठवड्यापेक्षा जर एखाद्याला जास्ती नैराश्य येत असेल, त्यातून तो बाहेरच येत नाही असं वाटत असेल, तर तो डिप्रेशन आहे असं आपण समजायला हरकत नाही. तर हे जे असतात हे महिनोन-महिने त्यांना डिप्रेशनमध्येच काढायची सवय लागलेली असते. यावर त्वरित समुपदेशकाची मदत घ्यावी. सर समुपदेशनाने याच्यातून त्याला बाहेर सर काढता येऊ शकतं. परंतु सर बायपोलारवाले मॅक्झिमम असे असतात, की कधी ना कधी त्यांना औषधाची गरजही लागते. नुसत्या समुपदेशनाने होत नाहीत किंवा बायपोलारवाले जे असतात, ते सायकोसिसकडे जाण्याची शक्यता जास्ती असते. अशामध्ये सिझोफ्रेनिक अटॅक पण असण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांना थोडंसं लक्ष ठेवून राहावं लागतं किंवा थोड्या गोळ्यांची मदत घेऊन तरी यांच्यावर उपाय करता येऊ शकतात. अजून सर एक काही गोष्टी शंका आहे असतात. सर. हां, एक शंका आहे. हां बोला. आता तुम्ही हे जो नैराश्य सांगताय दीर्घकालीन नैराश्य म्हणजे 2-3 आठवड्यापेक्षा पण जो जास्त असतो तो नैराश्य. म्हणजे ह्याच्यामध्ये व्यक्ती कसा वागतो? तो रोजच्या व्यवहारामध्ये तो एकदम व्यवस्थित नॉर्मल असतो आणि फक्त मनामध्ये त्याच्या नैराश्य असते, की ते वागण्या बोलण्यातून पण ते प्रकट होतं? वागण्या बोलण्यातून दिसत असतं ना आपल्याला. आता लक्षणं आपण जी बघितली, ती लक्षणं आपल्याला सतत दिसत असतात. म्हणजे तो सतत उदासीन असतो.
चिडचिड वाटते, चिडचिड करत असतो, निराश वाटते, प्रत्येक गोष्टीत नैराश्य त्यानं दर्शवत असतो. चला रे जाऊया फिरायला कुठेतरी. नको, मी नाही येणार, मला काही आवडतच नाही. ज्या गोष्टीत आपल्याला आनंद वाटतो नॉर्मल माणसांना, त्या गोष्टीत त्यांना आनंद वाटायचा बंद झालेला असतो. दुःखी असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षणामध्ये बघितल्या ना. ही लक्षणं त्याच्यामध्ये दिसतच असतात आणि ती लक्षणं तो कधी सोडतच नाहीये. 2 आठवड्यामध्ये कधीतरी त्यानं सोडलेली असली पाहिजेत. अशी जर अवस्था नसेलच कधीच, ह्या लक्षणांमधून तो बाहेरच येत नाहीये. कुठल्याच गोष्टीत त्याला रस वाटत नाहीये. असं जर जाणवलं तर अशा व्यक्तीला डिप्रेशन आहे असं आपण समजू शकतो आणि त्याला समुपदेशनाची गरज असते. पुढे सायकॉटिक डिप्रेशन डिसऑर्डर. आता हे सांगितलं तसं, की युनिपोलार म्हणा किंवा बायपोलार म्हणा, याच्यामध्ये सायकोसिसचा संबंध अगदी जवळचा असतो. असे जे पेशंट असतात त्याच्यामध्ये अजून कुठली तरी डिसऑर्डर असूच शकते त्याच्याबरोबर. म्हणजे एखाद्याला सिझोफ्रेनिया आहे, तर असा पेशंट सुद्धा तुम्हाला मॅनिक कंडिशनमध्ये दिसू शकतो. मॅनिया असू शकतो त्याला. आणि एखाद्या पेशंटमध्ये सिझोफ्रेनिया किंवा त्याच्याबरोबर अजून कुठलाही सायकोसिस म्हणा, जो त्याला डिप्रेसिव्ह स्टेजमध्ये एकदम घेऊन जाऊ शकतो, ज्याला आपण काय म्हणतो, हायपोमेनिया म्हणतो. त्यामुळे असोसिएटेड कुठलं जर सायकोसिसचा आजार असेल, म्हणजे सायकॉलॉजिकल डिसऑर्डर असेल असोसिएटेड, तर त्याच्याबरोबर असणारं डिप्रेशन सुद्धा विचारात घ्यावं लागतं आणि तो सुद्धा एक प्रकार म्हणून गणला जातो. सायकोटिक डिप्रेशन डिसऑर्डर. त्यानंतर मॅक्झिमम वेळा दिसून येणाऱ्या 2 डिसऑर्डर आहेत. एक म्हणजे प्रसूतीपूर्व उदासीनता आणि दुसरं मेनोपॉजल डिप्रेशन. ह्या 2 तर महिलांमध्ये दिसणाऱ्या सर उदासीनतेचे प्रकार आहेत. प्रसूती पश्चात पण असतं ना सर, प्रसूती पश्चात पण डिप्रेशन? पोस्ट पण असतं. पण पोस्टचं मॅक्झिमम वेळेला कारण आपल्याला करता येतं. म्हणजे काय असतं, पोस्टमध्ये 2-3 कारणं आहेत. एक म्हणजे कॅल्शियम डिफिशियन्सी, दुसरं म्हणजे आयर्न डिफिशियन्सी. ही मेजर कारणामध्ये येतात. म्हणजे 90% फिमेलमध्ये या 2 जर डिफिशियन्सी असतील तर त्या फक्त क्लिअर केल्यानंतर त्या बऱ्या होतात महिला. त्यांना काही आणखी लागत नाही. स्वतःहून त्यातून बाहेर येतात. परंतु काही महिलांमध्ये ऑक्सिटोसिन जे सिक्रेट होतं, त्यावेळी त्यांच्यामध्ये असे काही बदल झालेले असतात, त्याच्यामुळे त्यांचा केमिकल लोचा होतो थोडक्यात सांगायचं तर. पण अशा केसेसमध्ये फक्त आपल्याला ते ट्रीट करावं लागतं. बाकीच्या कंडिशन कशा असतात तर न्यूट्रिशनल डिफिशियन्सीमुळे निर्माण झालेल्या कंडिशन असतात. हेल्थ कंडिशन डिटोरिएट झाल्यामुळे सायकोलॉजिकल कंडिशन डिटोरिएट होते. त्यामुळे अशा केसेसमध्ये समुपदेशन प्लस थोडंसं न्यूट्रिशन याच्यानं आपण ती गोष्ट सांभाळून घेऊ शकतो. म्हणजे जी डिफिशियन्सी आहे तेवढी आपण करेक्ट केली, की या केसेस बऱ्या होतात मॅक्झिमम वेळेला. तुम्ही हे मेनोपॉझल एजच्या पेशंटमध्ये सुद्धा जास्ती करून योगाकडे येणारे जे पब्लिक असतं, त्याच्यामध्ये हे तुम्हाला मॅक्झिमम दिसणार. हे लोक हो सर. आणि 100% मेनोपॉज योगा मध्ये जॉईन करतात. हा. अ, सर पूर्वीच्या काळच्या स्त्रियांना मेनोपॉज मध्ये एवढा त्रास होत नव्हता असं म्हणतात, आणि हम्म. आताच्या ह्या ह्याच्यामध्ये स्त्रियांना भरपूर हा मेनोपॉजचा त्रास होतोय, की मानसिकता जी थोडी डिस्टर्ब झालेली आहे. ह्याचं कारण हो. म्हणजे एक तर लाईफस्टाईल सुद्धा आपलं चेंज झालंय, तेही एक कारण आहे. आणि म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या पद्धती आहेत किंवा सगळं जे चक्रच सगळं फिरलेलं आहे, त्याच्यामुळे मेनोपॉज मध्ये आता हा त्रास खूप जाणवतो स्त्रियांना. म्हणजे आता योगाला येणाऱ्या याच्याबद्दल भरपूर तुम्ही अगदी स्त्रियांना हा प्रॉब्लेम आहे आता आता सध्या. जेव्हा आपण सायकोलॉजी शिकणार, तेव्हा आपण अगदी कॉन्क्रीटली गोष्टींचे आन्सर्स देता आली पाहिजे. उदाहरणार्थ, जर मानसिक विकार आहे, तर त्याला शारीरिक खाण्यापिण्याचं कारण हे किती टक्के असू शकेल? 10-20% असू शकेल. पण 70-80% काय? मग 70-80% अशी कारणं आहेत, जी माणसाला चिंतेत ढकलतायत, चिंतेमधून फ्रस्ट्रेशनमध्ये ढकलतायत, म्हणजेच काय स्ट्रेसमध्ये ढकलतायत, स्ट्रेसमधून फ्रस्ट्रेशनमध्ये नेतायत आणि फ्रस्ट्रेशनमधून डिप्रेशन येतंय. मग त्यांच्या आयुष्याची जेव्हा तुम्ही उकल करायला सुरुवात कराल,
तेव्हा अगोदरच्या स्त्रियांमध्ये येणाऱ्या स्ट्रेसची कारणं, अगोदरमध्ये स्त्रियांमध्ये असणारी फ्रस्ट्रेशनची गोष्टी आणि आता असणाऱ्या गोष्टी, डिप्रेशन, या सगळ्या कम्पेअर करून बघाव्या लागतील. याच्यामध्ये अगदी सिंपल तुम्हाला सांगतो, की तुम्ही चपात्या करताय आणि एक अत्यंत महत्वाचा कॉल तुम्हाला अटेंड करायचा आहे. दोन्ही हात तुमचे पिठात आहेत आणि तुमचा फोन वाजतोय. 2च मिनिटात तो वाजून थांबणार आहे. पण त्या 2 मिनिटामध्ये येणारा स्ट्रेस किती असतो याची कल्पना करून बघा. बरोबर आहे? कसा तो घ्यायचा? नाही घेतला, मग आता काय असणार आहे? पुढे काय होणार नाही घेतल्यामुळे? सगळ्या माणसाला, जेवढं माणसानं आपल्या सुखासाठी गोष्टी निर्माण केल्यात, त्याच्याबरोबर माणसाकडे येणारं स्ट्रेस पण वाढलेला आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं, की हा संसर्गजन्य रोगाला पण लाजवेल असा रोग आहे. आणि याची कारणं ही अशीच आहेत, की जेवढी आपण आधुनिक जीवनशैली म्हणून आत्मसात केलेली आहे, त्याच्याबरोबर आपण शारीरिक सुखाचा विचार केला. परंतु त्याच्याबरोबर नैसर्गिकरित्या मानसिक काय आपल्यावर परिणाम होणार आहेत याचा आपण विचार न करता ते अडॉप्ट केलेलं आहे. किंवा त्या गोष्टीला आपण स्वीकारलेलं नाही पूर्णतः. म्हणून ह्या गोष्टी जास्ती दिसतायत. तर मॅक्सिमम गोष्टींमध्ये जर विचार केला, तर जेवढ्या मेनोपॉजल एजच्या ह्या आहेत, बायका आहेत, त्यांच्यामध्ये तुम्ही सुद्धा सांगू शकता, परंतु डॉक्टरचा सल्ला घेतला तर जास्ती चांगलं. व्हिटॅमिन डी ची कमतरता असते. व्हिटॅमिन डी मध्ये स्वतःहून देणं हे घातक ठरू शकतं. त्याच्यामुळे मी बोलतोय, परंतु व्हिटॅमिन डी हे ऑइल सोल्युबल व्हिटॅमिन आहे. त्याच्यामुळं ते शरीरातल्या फॅटमध्ये साठतं आणि त्याचे वाईट परिणाम पण दिसू शकतात. त्याच्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता ही त्यांना तुम्ही समजावून सांगू शकता. ते डॉक्टर तपासून त्यांना गोळे देऊ शकतात आणि त्याच्यातून पेशंट बाहेर येऊ शकतो. आता हे सिंपल रिझन मेनोपॉजल एज मध्ये असतं. आणि 2-3 महत्वाची कारणं फिमेलमध्ये जेव्हा हे असतं, प्रसूती पश्चात असेल किंवा प्रसूतीपूर्व असेल, या दोन्हीमध्ये न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हे मेजर कारण असतं. प्लस काही जणांमध्ये कसं सर असतं. आयर्न डिफिशियन्सी पण येऊ शकतं ना सर? हो, हो. डिफिशियन्सीच म्हटलं मी. आयर्न डिफिशियन्सी पण मेन आता कारण आहे समजा सर इंडियन फिमेल्स मध्ये. आयर्न डिफिशियन्सी मध्ये असतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12 डिफिशियन्सी मध्ये असतं. व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी मध्ये असतं. त्याच्यानंतर मॅग्नेशियम डिफिशियन्सी मध्ये असतं. सिलेनियम डिफिशियन्सी मध्ये असतं. एवढ्या सगळ्या डिफिशियन्सी जेवढ्या आहेत, तेवढ्या सगळ्या करेक्ट करणं ही प्राथमिकता आहे. एवढं केल्यानंतर पेशंट बऱ्याच वेळेला वरती येतो. आता इथे प्रसूतीपूर्व उदासीनता लिहिली. तर प्रसूतीपूर्व उदासीनतेमध्ये मानसिक कारण काय आहेत? तर एकच आहे आणि ती म्हणजे माझी प्रसूती कशी होणार याच्याविषयीची असलेली चिंता. माझ्या मुलाला तर काय होणार नाही ना, मला सिझर करावं लागलं तर मला भूल देणार, मी त्यातून बाहेर तर येईन ना, दुखणार आहे जास्ती, मग मला दुखलं जास्ती मला सहन होत नाही, माझं काय होईल, या काळजीने महिला ग्रस्त असतात. बऱ्याच पेशंट मी असे बघितलेले आहेत की ज्यांच्या नॉर्मल डिलिव्हरी होणाऱ्या असतात, त्या बायका सुद्धा हॉस्पिटलमध्ये येऊन सांगतात, नाही आम्हाला अॅनेस्थेशिया देऊन टाका, पेनलेस डिलिव्हरी करा. आजचा ट्रेंडच आहे. डॉक्टरनी जरा जरी म्हटलं सीझर करूया, हो हो लगेच कुठे सहीन करायची आहे सांगा. साईन करून नवरा मोकळा होतो, त्याला पण बघवत नाही डिलिव्हरी. तर अशी ही आजची पद्धत आहे. स्ट्रेसला लोक काय करतायत, अवॉइड करण्याचा प्रयत्न करतात. काही अंशी स्ट्रेस हा माणसाला सक्सेसफुल बनवण्यासाठी मदत करत असतो, परंतु हा झेलण्याची प्रत्येकाची ताकद आजकाल कमी होत चाललेली आहे. म्हणजेच काय, तर त्याच्याशी लढा देण्याची शक्ती शरीरामध्ये उरलेली नाही. अशी माणसं ताबडतोब कडेलोट होतात, जरा जरी त्यांच्यावर प्रसंग आला तरी. आलं लक्षात? हे आपल्याकडचं मेजर कारणामध्ये येतात गोष्टी. प्रसूतीपूर्व झालं आणि हे झालं काय, मेनोपॉजल झालं. तर इतके अजून पण बरेच गोष्टी आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला जर विचार करायचा झाला, समजा एखादा क्रॉनिक हे आहे, ड्रिंकर आहे,
क्रॉनिक ड्रिंकरमध्ये साधारण त्यानं स्टॉप केल्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर त्याला डिप्रेशनची लक्षणं दिसायला लागू शकतात. मग अशा केसेसमध्ये काय असतं, तर त्यांना सतत ते अल्कोहोल घेऊन, घेऊन, घेऊन आपल्या केमिकल सिस्टीममध्ये बदल करायची सवय झालेली असते. प्लस त्यांचा आहार इतका विचित्र असतो, त्याच्यामुळे त्यांच्या लिव्हरवर काही अंशी परिणाम झालेला असतो. ज्याच्यामुळे डिफिशियन्सीज वर डोकं काढत असतात. मग अशा केसेसमध्ये काय असं सिंपल सोल्युशन असतं, ज्याच्यामध्ये थोडे बहुत काय अँटी डिप्रेसिव्ह ड्रग देणे आणि त्याच्याबरोबर B12 ची इंजेक्शन देणे. एवढ्याच गोष्टीनं हा पेशंट सुधारतो. काही जणांमध्ये काय करायचं ही समस्या असते. उदाहरणार्थ आता समजा एखादा माणूस आयुष्यभर नोकरी केली 58 वर्षापर्यंत, सकाळी रोज 8 वाजता जायचं, संध्याकाळी 5 वाजता यायचं, रोज कामातच, कामातच, कामातच. आणि 58व्या वर्षी रिटायर झाला. दुसऱ्या दिवशीपासून काहीच काम नाही. आता तो सायकोसिसमध्ये पण येतो. तर पुढे पण तो आपल्याला बघायचा आहे. परंतु असे पेशंट सुद्धा तुम्हाला डिप्रेशनमध्ये असलेले दिसतील. परंतु यांना समायोजनाची गरज असते आणि त्याच्यासाठी काय त्यांना काय द्यायचं, काउन्सिलिंग करायचं आणि काउन्सिलिंग केल्यानंतर ते लोक त्यातून बाहेर येऊ शकतात. पण बऱ्याच वेळेला आपण मानसोपचार ह्या गोष्टीकडे लोक फोबिया म्हणजे काय कशानं बघतात, विकृत नजरेनं बघतात. म्हणजे एखादा मनुष्य काउन्सिलिंगसाठी गेलाय कुठेतरी, तर त्याच्याकडे मनुष्य कसे म्हणजे बाकीचे लोक कसे बघतात, तर हा वेडाच आहे, त्याला वेडा म्हणून लेबल लावतात आणि मग ते आणि तो जो जाणारा असतो तो सुद्धा विचार करूनच 100 वेळा जातो. मी काय वेडा आहे का, मी काय जाऊ की नको, अशा पद्धतीत असतं. पण काउन्सिलर अनेक प्रकारचे असतात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं काउन्सिलिंग हा मनुष्य आपल्या आयुष्याच्या विविध टप्प्यावर आज घेऊ शकतो आणि हे लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा आपलं काम आहे. विविध विषयामध्ये म्हणजे इव्हन लोकांना करिअर गायडन्स करण्यापासून ते डिप्रेशन मधून बाहेर काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये मानसोपचाराची मदत घेता येऊ शकते. अशा पद्धतीनं आपल्याला काउन्सिलिंगचे विविध प्रकार असतात जगामध्ये. हे सुशिक्षित माणसांना समजतं, परंतु काही अशिक्षित असतात ज्यांच्यामध्ये याने सुद्धा डिप्रेशन येतं काही जणांना, की नाही मला त्यांनी सांगितलं की डॉक्टरनी सांगितलं तुम्हाला सायकोलॉजिस्टकडे सायकियाट्रिस्टकडे जावं लागेल. या गोष्टीमुळे सुद्धा आणि डिप्रेशन मध्ये जाणारे लोक असतात. तर हे हे पण आपल्याला काउन्सिलिंगनं बदलण्याची आपल्यामध्ये क्षमता ठेवायला पाहिजे. ओके. आता योगामध्ये काय आहे जे आपण उपचारा अंगी बघू शकतो, की योगामध्ये असं काय काय असू शकते ज्याच्यामुळे पेशंटला डिप्रेशन मधून बाहेर काढता येतं. तर सर्वात महत्वाचं आपल्याकडे काय आहे, उपचार पद्धतीमध्ये आपण विचार करताना 4 कोशांचा विचार करतो. कुठले कुठला, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश. बरोबर. 1 मिनिट थांबा. हम्म तर आपण या कोशांमध्ये आपण बदल घडवून आणू शकतो आपल्याला पाहिजेत तसे. या पद्धतीनं आपण उपचाराची एक बाजू विचारात घेऊ शकतो. म्हणजे जसं की आता समजा अन्नमय कोश आपण म्हटलं तर आपण काय करणार आहोत, तर शुद्धिक्रिया करून घेऊ शकतो आपण रुग्णावर. त्याच्या म्हणजे आपण त्याच्या शरीरावर काम करू शकतो अन्नमय कोशावर काम करून. बरोबर. त्यानंतर काही आसनं आपण त्याला सांगू शकतो, उदाहरणार्थ भुजंगासन, शलभासन, धनुरासन, सर्वांगासन, जेणेकरून त्याच्या मेंदूला सप्लाय जो आहे तो आपण वाढवू शकतो किंवा तालासन त्याची सर. हा हा, शशांकासन वगैरे पण देऊ शकतो, योग हा निद्रा देऊ शकतो. शवासन. हम्म जेणेकरून त्याच्या मेंदूची आपण क्रियाशीलता वाढवण्यासाठी किंवा त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी ही आसनं आपण त्याला देऊ शकतो.
अं, कपालभाती, त्राटक हे सुद्धा त्याला कॉन्सन्ट्रेशन वाढवायला मदत करतील. बरोबर आहे. त्राटकामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे कॉन्सन्ट्रेशन वाढवतो. बरोबर आहे ना. तसंच काय आहे, कपालभाती, कपाल शोधन करणारी म्हणून कपालभाती ही सुद्धा श्रेष्ठ सांगितलेली आहे याच्यामध्ये. मज्जासंस्थेचं अखंडच कार्य त्याच्यामुळे सुधारतं. दुसरा आहे प्राणमय कोश. त्याच्यामध्ये आपण काय घेणार आहोत, प्राणायाम. बरोबर आहे. प्राणायामानुसार आपण आपल्याला जे माहिती असतील सगळे प्राणायाम आपण या पेशंटकडनं करून घेऊ शकतो. त्याला कुठलाही बंधन नाहीये. बरोबर. प्राणायामाबरोबर काय होतं तर ततः चीयते प्रकाशावरणम. बरोबर आहे. म्हणजेच जो काही तो अंधारात चाललेला आहे, म्हणजेच प्रकाशावर जे आवरण आलेलं आहे त्यातून त्याला बाहेर काढता येऊ शकतो. पुढचा आहे मनोमय कोश. मनोमय कोशामध्ये काय काय घेता येईल तर ओंकार ध्यान किंवा ध्यान धारणा त्याला शिकवायची. त्याला अशा पद्धतीत सूचना द्यायच्या की त्याला डिप्रेशन मधून बाहेर काढणाऱ्या सूचना असतील. उदाहरणार्थ त्याला उत्साही बनवण्यासाठीच्या सूचना या त्याला द्याव्या लागतील. किंवा त्या पेशंटच्या आलंबन म्हणून जे काय आपण समोर ठेवणार आहोत धारणा आणि ध्यानाच्या वेळी ती त्याला आवडणारी असतील किंवा ज्याच्यामध्ये तो रमणारा असेल अशा गोष्टींमध्ये त्याला पुन्हा एकदा सम्मिलित करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे धारणा आणि ध्यान याच्या मार्फत. आणि शेवटचा जो आहे तो विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोशामध्ये पेशंटला माहिती देणे हे महत्वाचं आहे. की पेशंटला आपण काउन्सिलिंग जेव्हा करणार तेव्हा ऍक्च्युअल तू कसा होतास अगोदर, आता कसा आहे, बदल कसा झालाय, त्याच्यामध्ये काय वैज्ञानिक दृष्ट्या काय बदल झालेले असतात, मग त्या अनुषंगाने तुला स्वतःमध्ये काय बदल केले पाहिजे जेणेकरून तू परत एकदा हॅप्पी आनंदी होशील. अशा पद्धतीत त्याला पूर्ण ज्ञान करवून देणे हा विज्ञानमय कोश सुधारण्याचं काम आहे. ओके. अजून तुम्हाला काय सांगता येतील गोष्टी. तर वेगवेगळ्या मुद्रा पण आपण त्यांना शिकवू शकतो. चालेल. आणि आपल्याकडे चित्त प्रसादनाचे उपाय सांगितलेले आहेत. मैत्री, करुणा. हा, हे त्याला त्याच्या दैनंदिन व्यवहारामध्ये शिकवण्यासाठी मदत करायची. मग ते काउन्सिलिंग कोणाला करायला लागेल तर त्याच्या आसपासचे जे लोक आहेत जे त्याला वर आणू इच्छितात अशा लोकांना या गोष्टींचं काउन्सिलिंग करावं लागतं. की त्याच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे ती तुम्ही कशी चांगली ठेवू शकता याच्याविषयीचं मार्गदर्शन हे त्याही लोकांना करणं अपेक्षित असतं. म्हणजेच त्या कुटुंबातल्या व्यक्तींना सर्वांना काउन्सिलिंग करणं हे आवश्यक असतं. अशा पद्धतीने आपण डिप्रेशन हा विषय संपवलेला आहे. सर बोला. सर थोडं नोट्स पाहिजे होतं सर, कारण असाइनमेंट लिहायचं आहे त्याच्यामुळे. हो चालेल, मी माझ्या आहेत त्या पाठवतोच. हो सर, तुमच्या नोट्स. काल मला सरांचा पण ऍक्च्युअल फोन आलेला, मीच विसरलो ते पाठवायला. PDF फक्त काय झालंय मी व्हॉइस टायपिंग केलंय त्याच्यामुळे समजून घ्या थोडंसं काय जे हे झालं असेल. म्हणजे टाईप होताना ते ऑटोमॅटिक काय जे झालंय ते झालंय. काही ठिकाणी चुका झाल्यात माझ्याकडनं ते समजतं. म्हणजे आपल्याला नाही समजत अगदी असं नाहीये, पण बऱ्याच ठिकाणी काही शब्द टाईप न होता तसेच राहतात किंवा काय होतं ते मी मग करेक्शन करत फार बसलेलं नाहीये. जे जे पॉइंट्स मला आवश्यक वाटले ते मी त्या नोट्समध्ये घेत गेलोय. त्यामुळे त्याची एक PDF करतो आणि तुम्हाला टाकून देतो ग्रुपवर. हो हो सर, चालेल. तर काही पुस्तकं वगैरे आज रेफर केली असतील तर मग पुस्तकं म्हणजे. अशी खूपच होतं ते. मग पुस्तकं खूप होतं त्याच्यापेक्षा गुगल करा. गुगलवर सुद्धा भरपूर माहिती मिळते. यातली गोष्टी बऱ्याचशा तुम्हाला गुगलला पण मिळतील. अगदी काय कुठे किंवा ChatGPT बघितलं तरी पण मिळतील. कारण हे तुम्हाला डॉक्टरी लेवलची गरज आहे अशातला काही भाग नाही आहे. आर्ट्सची आपण माणसं आहोत. त्यामुळे आपल्याला जे बेसिक्स आहेत ते मात्र क्लिअर पाहिजे जेवढे आहेत ते.
आणि त्याच्या आधारे महत्वाचं काय आहे तर क्रियाशीलता आपल्यामध्ये कशी येईल, तुम्ही काउन्सिलर म्हणून कसे चांगले असू शकाल, ह्याला उत्तेजना देणं आवश्यक आहे. बरोबर ना? त्यामुळे काउन्सिलिंगचं काम आपण कुठल्या लेवल पर्यंत करू शकतो, त्याच्यानंतर आजाराचं आपण म्हणजे डिफरन्सिएशन कसं करणार आहोत, हे आपल्याला समजलं खूप झालं. आणि त्याच्याबरोबरच त्याचं काउन्सिलिंग, ह्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या पाहिजेत. हा ह्या करिक्युलमचा उद्देश आहे. तेवढं आपल्याला समजेल असं मला वाटतं, की आता आपण जेवढं शिकतोय, म्हणजे जे जे मी समजावून सांगितलंय त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या आल्या, की आपल्या मर्यादा कुठे येतात, की तुम्हाला अगोदर डिप्रेशनच्या कारणामध्ये मी म्हटलं तसं, की तुम्हाला शारीरिक कारण जर वाटत असेल, बऱ्याच वेळा मी म्हटलं कुठल्या कुठल्या ठिकाणी तुम्हाला डिफिशियन्सी हे कारण वाटतं आहे, ते डॉक्टरांकडनं पहिलं करून घेणं आवश्यक आहे आणि त्याच्याबरोबर मग काउन्सिलिंग हे उपयोगी पडतं. परंतु तुम्ही नाही डिप्रेशन म्हणूनच त्या पेशंटला 6 महिने काउन्सिलिंग करायचा प्रयत्न करताय आणि त्याचं हिमोग्लोबिन चाललंय 6, 5, तर त्या पेशंटमध्ये काहीही रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. बरोबर आहे? त्यामुळे अशा पद्धतीत आपण कुठल्या वाईट काय म्हणतात विषचक्रामध्ये सुद्धा पडू नये, हे पण तेवढंच खरं आहे. आता पुढचा आपला टॉपिक काय आहे तर न्यूरोसिस आणि सायकोसिस, हे पण आपल्याला थोड्या अंशी दिलेले आहेत. जर तुम्ही बघितलं, सरांचा पण अनुभव घेतला तर प्रत्येक बॅच मध्ये एखाद दुसरा स्टुडंट हा असा मिळतो की जो याचा शिकार असतो, आयदर न्यूरोसिसचा किंवा सायकोसिसचा. आलं का लक्षात? आता हे काय आहे तर या विकृती आहे, मनोविकृती. आणि याच्यामध्ये काय होतं तर आपल्या मेंदूच्या रचनेमध्ये किंवा कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये फरक पडतो. मग तो परमनंट स्वरूपाचा असतो किंवा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो, परंतु जे नॉर्मल वर्तन आपलं घडत असतं त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीचं वर्तन मनुष्याकडनं घडायला सुरुवात होते. आणि ते कशामुळे होतं तर विकृतीमुळे होतं, मनातल्या विकृतीमुळे होतं. यालाच मानस विकृती असे सुद्धा म्हणतात किंवा चेतापदेश विकृती असं पण म्हणतात. चेतापेशींमधली विकृती किंवा मज्जा विकृती असं पण म्हणतात. आता हे सगळं तुम्हाला कशामध्ये येऊ शकतं तर न्यूरोसिस, या सगळ्या न्यूरोसिस हा इंग्लिश शब्द बघायचा आणि मगच खाली काय ते लिहायचं. आलं? की सायकोसिस हा शब्द इंग्लिशमध्ये बघा, पेपर जेव्हा येतो तेव्हा खाली इंग्लिशमध्ये पण असतं, बरोबर आहे ना? तेव्हा हा शब्द वाचायला विसरू नका अजिबात. आयदर न्यूरोसिस किंवा सायकोसिस काय लिहायचं आहे हे फार महत्वाचं आहे. लोक इकडचं तिकडे चिपकवून येतात नाहीतर. आलं का लक्षात? आता लक्षात ठेवायचं काय कसं आहे तर आपण क्रमाने काय काय बघत गेलो. पहिल्या वर्षी आपण स्ट्रेस बघितला. आता इथे आपण काय बघितलं, दुसरं फ्रस्ट्रेशन बघितलं. फ्रस्ट्रेशन मधूनही जो बरा होत नाहीये त्याला डिप्रेशन बघितलं. ओके, आता डिप्रेशन मधूनही पुढे गेलाय तर अशा व्यक्तींमध्ये न्यूरोसिस हा डायग्नोसिस होतो. आणि न्यूरोसिसच्याही पुढे जो गेलेला असतो त्याच्यामध्ये सायकोसिस हे डायग्नोसिस होतो. हा झाला कॉमन प्रोटोकॉल. असंच असेल असं नव्हे, पण 90% केसेसमध्ये हे असंच असतं. पण काही पेशंटमध्ये सायकोसिसची जेनेटिक हिस्ट्री असते, म्हणजे डायरेक्ट सायकोसिस मध्येच लँड झालेला असतो. सिझोफ्रेनिया सारखा विकारच त्याला असतो, जन्मतःच असतो. असे पण लोक तुम्हाला मिळणार. परंतु यांची सर्वांची तीव्रता बघितली तर क्रमाने एकापेक्षा एक जास्ती आहे, हे मात्र विसरू नका. लिहिताना निदान हे ठोकताळे तरी आपल्या पूर्ण लक्षात राहतात. काही डॉक्टर तर तुम्ही नाही आहात म्हणून मला असं वाटतं की सगळंच लक्षात कसं ठेवतील हे लोक, म्हणून मला हे परत परत सांगावं असं वाटतं की क्रम तरी अजिबात विसरू नका, की ह्या क्रमाने असतात गोष्टी. आणि आपण जिथे म्हणून चेन ही तोडू शकू तिथे आपण जिंकलो, त्या पेशंटला आपण मोठ्या गर्तेतून वाचवणार असतो. त्यामुळे काउन्सिलिंग हे आपलं शस्त्र आहे, याच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवा. चला पुढे. म्हणजे न्यूरोसिस हा जो आहे किंवा मज्जा विकृती आहे यालाच मानस विकृती म्हणतात किंवा मानस नस विकृती म्हणतात किंवा त्याला चेतापदेश विकृती म्हणतात किंवा मज्जा विकृती असं पण म्हटलं जातं. क्वेश्चन कुठल्याही शब्दानं विचारू शकतील
पण त्याच्यामध्ये खाली इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं असणार? एक्सप्लेन न्यूरोसिस. ओके, चला पुढे. आता ही संकल्पना सर्वप्रथम 1769 मध्ये क्युलेन नावाच्या मानसशास्त्राने आणली. 1969 मध्ये क्युलेन नावाच्या मानसशास्त्राने हे पहिल्यांदा सांगितलं. अत्यंत भयप्रद आणि अनपेक्षित प्रसंगाने खोल मानसिक धक्का बसतो असा व्यक्ती जो असतो तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. बऱ्याच वेळा छोटे मोठे मानसिक धक्के आपल्याला बसत असतात, पण आपल्याला त्याला तोंड देण्याची सवय असते. त्यामुळे ते मानसिक धक्के आपण पचवू शकतो. काही जण छोट्या मानसिक धक्क्याने सुद्धा हतबल होणारे असतात आणि मनोवृत्तींना बळी पडतात, मनोविकृतींना बळी पडतात. छोटे धक्के सहन करता येत नाही आणि त्यातून मज्जा विकृती निर्माण होते, त्याला न्यूरोसिस असे म्हणतात. धक्क्याचे प्रकार दोन. काय? एक तर छोटासा धक्का आणि दुसरा मोठा धक्का. बऱ्याच वेळेला लोकांना ही गोष्ट पटवून देता आपल्याला आली पाहिजे की भीती ही जी संकल्पना आहे, भीती याच्या मुळाशी काय असतं? आपण क्लिअर पाहिजे, मग आपण पेशंटला सांगू स्ट्रेस शकतो. असतो सर, त्रास स्ट्रेस. स्ट्रेस. भीतीच्या मुळाशी ऑलवेज फ्युचर संस्कार असतं. असतो. फ्युचर. भीती कशाची वाटते? कुठलीही भीती सांगा तुम्ही. मी समुद्रात बुडून मरेन. पुढे. ओके. अजून काय? मी ही गोळी खाल्ली तर मला काहीतरी होईल. पुढे. अजून काय? म्हणजे कुठलीही भीती जरी तुम्ही घेतली तरी सुद्धा भीतीच्या कारण काय असतं? पुढे होणाऱ्या गोष्टीविषयीची भीती असते. मी पास होईन की नाही, पुढची संकल्पना. ओके. मग आता याच्यामध्ये काय असतं? कारण जर विचार केला असा जर, तर पार्श्वभूमी म्हणून आपण, मला त्या माणसाला साप चावलेला मला माहिती होता आणि तो वारला, मला साप चावला तर मी मरेन. म्हणजे ह्याच्यामध्ये भीती निर्माण होण्याचं कारण काय झालं? फ्युचर. काळजी कुठून सुरुवात होते? भविष्यापासून. भविष्याची आत्ता केलेली, काय म्हणतात त्याला, तडजोड ही किंवा आत्ताच्या आयुष्यामध्ये त्याचा अंतर्भाव करून त्याच्यावरच विचार करणे, इथपासून सुरुवात होते ती काळजी आणि भीती. हे पेशंटला काउन्सिलिंग करून समजावं लागतं की जी अस्तित्वात नाही अशा गोष्टीबद्दल आपण बोलत आहोत. हे पेशंटला नीट समजावून सांगावं लागतं. तर आता हे जे धक्के असतात, असे धक्के काही जणांना छोटे धक्के सुद्धा सहन होत नाही. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती एखाद्या छोट्याशा आजारातून जातो, परंतु तो पार बदलून जातो. त्याला तो धक्का सहनच झालेला नसतो, असे लोक तुम्हाला दिसतील समाजामध्ये. आणि म्हणजे उदाहरणार्थ त्या ज्या महिलांना अ, गरोदरपणामध्ये जे डिप्रेशन येतं, त्याच्यामधला हा एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये त्यांना पुढे होणाऱ्या डिलिव्हरी विषयीची चिंता असते, पुढे होणाऱ्या मुलाच्या तब्येतीविषयी चिंता असते. तर हे सगळं त्यांना छोटे धक्के सुद्धा सहन करायला दुर्बल बनवतं. तेच एखाद्या मध्ये काय होतं की अचानक एखाद्याची बायको मेली किंवा एखाद्याचा नवरा मेला किंवा त्यांना अघटित घटना अशी घडली की जी त्यांना मानसिक धक्का देते, तर ही त्यांचं न भरून येणारी हानी होणारी घटना असते आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का असतो, जो वर्तमानात घडतो. हा जो असतो त्याला आपण काय म्हणतो? मोठा धक्का. मग छोटा धक्का आणि मोठा धक्का कसा आपण समजावणार? तर या अनुषंगाने लक्षात घ्या, तुम्ही अगोदर प्रेडिक्ट करताय की पुढे काय काय मला त्रास होणार आहे आणि मग तो धक्का लागला तरी तो हळू लागत असतो. परंतु बऱ्याच वेळेला असे धक्के येतात की जे अनप्रेडिक्टेबल असतात, अचानक येतात. तर अशा केसमध्ये मात्र जोराचा धक्का असतो. तर
छोट्या धक्क्यातनं सुद्धा जो मनुष्य मनोविकृतीत जातो त्याला म्हणतात न्यूरोसिस. आणि जेव्हा मोठा एखादा धक्का लागतो आणि तेव्हा त्याच्यातनं जी मनोविकृती तयार होते ती बऱ्याच वेळेला सायकोसिस या कॅटेगरीतली असते. आता ह्याच्यामध्ये हे असं सांगण्यामागे कारण काय आहे, तर हे असंच घडतं का, तर 90% वेळा घडतं, 10% वेळा घडतही नसतं अशाच पद्धतीनं. पण असं सांगण्याची गरज काय आहे, तर समजा एखाद्याला छोटंसं खरचटलं तर थोड्या दिवसानंतर तिथे काही डागबीग शिल्लक राहत नाही, ते पूर्ण बरं होतं. पण एखाद्याला एखादी कुऱ्हाड लागली हातावर जोरात, तर त्याचा डाग कायमस्वरूपी राहील की नाही? जखम बरी होईल पण डाग कायमस्वरूपी राहील. तशाच पद्धतीनं न्यूरोसिस हा काही अंशी औषधांनी आणि काही अंशी काउन्सिलिंग बरा होऊ शकतो. छोटासा अगदी डाग राहील किंवा डाग राहणारच नाही, कारण छोट्याशा धक्क्यानंच तयार झालाय. पण सायकोसिस मात्र तसं नाही, तो नक्की पूर्णपणे बरा होत नाही, त्याच्यामध्ये डाग शिल्लक राहतातच, म्हणजेच पेशंटमध्ये लक्षणं शिल्लक राहतातच. आलं लक्षात? आता बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो की न्यूरोसिस आणि सायकोसिस मध्ये फरक करा किंवा न्यूरोसिस सायकोसिस बाबतीत विस्तृत लिहा, वेगवेगळे प्रश्न असतात. परंतु याच्यामध्ये बेसिकच काय गोष्टींमध्ये फरक आहे हे आधी नीट समजून घेतलं की मग पुढे येणाऱ्या विकृतीनुसार आपण ते अगदी ठासून शिकू शकतो. ओके, समजलंय व्यवस्थित? चला. त्यांच्या अशा वेळी व्यक्ती खूप चिंतातुर होतात, खूप अस्वस्थ किंवा रेस्टलेस होतात. याचा त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होतो. व्यक्तिगत जीवनात, कौटुंबिक जीवनात, सामाजिक जीवनात, कार्यालयीन जीवनात ते योग्य कार्यक्षमता दाखवू शकत नाहीत. एका विशिष्ट मर्यादेबाहेर ताण जाणवला की व्यक्ती मनस्वास्थ्य हरवून बसते आणि न्यूरोसिस निर्माण होतो. म्हणजेच इथे पण स्ट्रेस हेच कारणीभूत आहे. आता यामध्ये प्रमुख 6 विकृती आहेत. एक आहे चिंतावस्था विकृती किंवा एन्झायटी डिसऑर्डर. दुसरं आहे भयगंड, त्याला दुर्भीती असं पण म्हटलेलं आहे आणि याला काय म्हणतात, फोबिया किंवा फोबिक डिसऑर्डर. तिसरं आहे साधी दुर्भीती, सिंपल फोबिया. आपलं सॉरी, हे त्याचे प्रकार झाले. तिसरं आहे एगोरा. एगोरा किंवा एगोरफोबिया. परिवर्तनात्मक विकृती, कन्व्हर्जन डिसऑर्डर. चौथी आहे वियोजनात्मक विकृती किंवा डिसोसिएटिव्ह डिसऑर्डर. पाचवी आहे अनिवार्य विचार कृती विकृती, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आणि 6वी आहे उन्माद किंवा हिस्टेरिया. त्यात आपण या एक एक क्रमानं बघणार आहोत. पहिली आपल्याला माहिती असलेली गोष्ट एन्झायटी किंवा एन्झायटी डिसऑर्डर, ज्याला चिंता विकृती असं म्हणतात. तर 5 हे मिनिटं घेऊ ना? 6च्या 6 काय म्हणताय? हे संपवायला वेळ लागेल का सर? हा, पण एन्झायटी संपेल 5 मिनिटात. 5 ते 10 मिनिटातच संपेल एन्झायटी, जास्ती वेळ नाही लागणार. कारण ही सुरुवात करून ठेवली ना की ते तुमच्या मनातही राहतं आणि पुढचे काय काय असू शकतं हे पण साधारण अंदाज, म्हणजे ती एक चेन लागून राहील. ओके. चिंतावस्था विकृती किंवा एन्झायटी डिसऑर्डर. दैनंदिन कार्यामधून कोणतेही स्पष्ट बाह्य कारण नसताना तीव्र चिंता निर्माण होते. त्या व्यक्तीला कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताच करायची सवय लागते. बघा, तुम्हाला असे अनेक लोक तुम्हाला समाजामध्ये दिसणार. तुमचं मात्र बरं आहे, आमचं तसं नाही असं म्हणणाऱ्या भरपूर बायका तुम्हाला दिसतात की नाही? त्यांना चिंता असते, त्यांचं त्याच्या पाठीमागे कारण आहे की माझं असं काम होतं याची त्यांना चिंता असते आणि त्यांना उगाच वाटत असतं की माझ्या भोवतालचं काहीच चांगलं होत नाही.
आणि दुसऱ्याचं मात्र कायम बरं दिसत असतं. तर ही कॉमन पुरुष आणि महिला यांच्या मेंदूमधला बेसिक फरक आहे हा. परंतु त्याच्यामध्ये ही डिसऑर्डर मध्ये काही जणांमध्ये रूपांतरित होते. दैनंदिन म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल चिंताच करायची सवय लागते. म्हणजे आता त्यांना असं वाटलं की म्हणजे कायम चिंतेतच असतात. म्हणजे ते कधी आनंदात येऊच शकत नाहीत. ते कायम चिंताच करत राहतात. म्हणजे कसं, तर आता काय बाबा, आधी मला नोकरी मिळेल की नाही. ओके, मग नोकरी मिळाली. नोकरी मिळाल्यानंतर मला नोकरी जमेल की नाही, माझ्या तब्येतीकडून मला जमेलसं वाटतच नाहीये. चिंता परत. बरं, ती जमायला लागली. बदली झाली तर काय होईल, पुढची चिंता. ठीक आहे, मग आता लग्न माझं होणार की नाही, ते पण झालं. परत चिंता. आता मला मुलं होतील की नाही, मुलं झाली तर वेगळी परत चिंता. आता त्यांना सांभाळायला परत बाई ठेवायला पाहिजे, मग मला खर्च झेपेल की नाही. म्हणजे लोकांमध्ये चिंतेची कारणं ही अनलिमिटेड असतात आणि या कारणांचा ते बाऊच करत असतात. वर्तमानामध्ये आनंदात जगणे त्यांनी सोडून दिलेलं असतं. नुसती चिंता करत बसणे, प्रत्येक गोष्टीचे चिंताची बाजूच बघणे, फ्युचरची चिंता असते. हे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं. भय वाटणे किंवा चिंता ही कायम फ्युचरचीच असते, ती कधी वर्तमानाची नसते. ओके, त्यामुळे चिंता ही त्यांना सवय लागलेली असते. आता हे मी सांगण्यामागे कारण काय आहे, तर तुम्हाला ते सोडवायचं आहे. लोकांना त्यातून जर सोडवायचं असेल तर त्यांना एवढं सिंपल गोष्ट सांगून बघा. जी गोष्ट अस्तित्वात नाही त्याच्याविषयीची चिंता तू करत आहेस, हे त्यांना समजावून दिलं की ते ते मनात घालायला सुरुवात करतात. विचार करत बसतात, मी अशी चिंता केलेली, हो खरंच डॉक्टरनी सांगितलं तसंच झालं, मी फ्युचरचीच गोष्टी चिंता करत बघतोय. हे लगेच त्यांच्या लक्षात यायला सुरुवात होते आणि त्यातून ते बाहेर यायला मदत होते त्यांना. त्यामुळे ही गोष्ट आपण काउन्सिलिंग मध्ये आपल्याला आणली पाहिजे. याला चिंतावस्था विकृती असे म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या किंवा घरामध्ये सुद्धा अशी व्यक्ती असते की जी छोट्या छोट्या गोष्टीत चिंता करत बसते. त्यांना आपण केलेल्या कामाबद्दल अजिबात खात्री नसते. सामान्य व्यक्तीपेक्षा या रुग्णामध्ये चिंतावस्थेची लक्षणे दीर्घकाळ दिसतात. मुळातील कारण नाहीसे झाले तरीही त्यांची लक्षणे दीर्घकाळपर्यंत चालूच राहतात. जीवनामधील भार आणि ताण यांच्याशी समायोजन करण्यामध्ये दोष किंवा विकृती निर्माण होते. कठीण प्रसंगामध्ये सामोरे जाताना सौम्य ते मध्यम चिंतावस्थेची पातळी असते. एक वेळ ही चिंता चालेल, कारण यामुळे व्यक्तीला पुढे जाण्यासाठी मदतच होत असते. चिंता हा जो प्रकार असतो तो जी व्यक्तीला काय करत असतो, मार्ग शोधण्यासाठी प्रेरित करत असतो आणि समायोजन करून आणण्यासाठी परिस्थितीशी त्याला मदत घडवत असतो माणसाला. उदाहरणार्थ, समजा एखाद्या परीक्षेची चिंता करतोय विद्यार्थी, पुढे येणारीच गोष्ट आहे, परंतु परीक्षेची चिंता जर त्यानं करायचं सोडून दिलं तर त्याला चांगले मार्क पडतील का? नाही. म्हणजे परीक्षेची चिंता करणं ही एका दृष्टीनं चांगली गोष्ट आहे, परंतु ठराविक लिमिटच्या बाहेर मात्र गेला तर तो डिप्रेशन मध्ये जाईल, आत्महत्या करेल. ही गोष्ट पण सांभाळणं आवश्यक आहे. त्यामुळे थोड्या प्रमाणात चिंता ही आवश्यक आहे, परंतु जर तिचं प्रमाण जास्ती झालं तर त्याला आपण काय म्हणणार, अँझायटी डिसऑर्डर. त्यामुळे यामुळे काय पेशंटला लक्षणं निर्माण होतात, तर अत्यंत अस्वस्थ वाटणे. बाकी फिजिकली व्यवस्थित आहे, परंतु काहीतरी मला काहीतरी होतंय. व्हॉट्सअपला बघितलंयत ना, या आजाराचं औषध कुठल्याही डॉक्टरकडे नाही असं म्हणून खाली लिहून मला काहीतरी होतंय असं टाकलं जातं. तर ही काय आहे, एन्झायटी डिसऑर्डर आहे. कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, कामाचा दर्जा खालावतो, थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो, कंटाळा येतो, निद्रानाश अशी लक्षणं दिसतात. आणि त्याच्याबरोबर कसली लक्षणं दिसतील, सिम्पथेटिक ओव्हर ऍक्टिव्हिटी. हातपायांना थरथरतात, अंग थरथरल्यासारखं वाटतं, झोप येत नाही, हृदयाची धडधड वाढल्यासारखी होते, कानात कानात ठोके ऐकायला येतात. बरोबर आहे. आणि बोलताना आणि वागताना प्रत्येक गोष्टीची चिंता, ह्याला काय घाई म्हणणार आपण? सारखं हा घाई
कशाची तरी घाई असते, विनाकारण घाई असते प्रत्येक गोष्टी. हा, घाई असेल किंवा अचीव करण्याची घाई असू शकते अशा घाई पेशंटमध्ये, असते. अचिव्हमेंट करण्याची. किंवा हे मी, मग त्यांना ते म्हणजे थोडक्यात काय, तर त्यांना भीती असते की मी फेल्युअर तर होणार नाही ना. मग ते लवकर ग्रॅब करण्याची सवय असते अशा पेशंटमध्ये. त्यांना त्या गोष्टीच्या प्रोसेसमध्ये आनंद येत नाही. त्यांना फक्त ध्येयच गाठायचं असतं. त्या प्रोसेसमधून जाताना जे आनंद मिळणार असतो ते घेऊ शकत नाही. त्याला त्या चिंतेच्या स्वरूपात बघतात ते त्या सगळ्या गोष्टींना. तर याला म्हणतात अँझायटी डिसऑर्डर. ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. उद्यापासून आपण पुढच्या ज्या विकृती आहेत त्या क्रमाने बघू. ओके. उद्या आणि परवा या 2 दिवसात आपल्याला हा सिलेबस संपवून टाकायचा आहे. ओके. मी जर व्हावत गेलो तर थांबवा, जास्ती एक्सप्लेनेशन नको. ठीक आहे. नाही सर, खूप छान एक्सप्लेनेशन देताय तुम्ही, त्यामुळे सोपी सोपी उदाहरणं देतात, त्यामुळे लक्षात येतंय सगळं व्यवस्थित. ओके. समजतं हे ऐकून आधी मला बरं वाटलं. हो सर, फक्त थोडं नोट्स पाहिजेत आता सपोर्टिंग लिहिण्यासाठी, हो, असाइनमेंट येस. लिहिण्यासाठी. आज रात्री टाकतो, माझ्याकडे जे आहे ते नक्की टाकतो. कारण बऱ्याच ठीक गोष्टी आहे. मी इकडून तिकडून घेऊन पण शिकवल्या आहेत ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे नोट्स म्हणून जे काय माझ्याकडे आहे ते नक्की टाकतो. बाकीचं आता मग तुम्ही काही लिहून घ्यायला मी तुम्हाला लावलंय स्वतः, त्याच्यामुळे ते पण तुम्हाला त्याच्यात लिहावं लागेल थोडस. ओके. हो सर. हो सर. ओके. थँक्यू चला सर. सर, मीटिंग हे करा, रेकॉर्डिंग. स्नेहाताई, तुम्ही आहेत होस्ट, तुम्ही रेकॉर्डिंग स्टॉप करा किंवा मला होस्ट करा. स्नेहा पाटील मॅडम, तुम्ही झालात होस्ट. रेकॉर्डिंग स्टॉप करायची ना सर? हां, स्टॉप करा. कुठून स्टॉप करायची? आडव्या लाईन मध्ये खाली पहा, शेअरच्या बाजूला रेकॉर्ड नावाचा आहे ऑप्शन, त्याच्यावरती दाबा. हा, एकच मिनिट. हा.